मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूच्या सभेसाठी कल्याण डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकल रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले। रेल्वे स्थानकांनी लोकल गाड्यांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है अशा घोषणा देत आपला उत्साह व्यक्त केला। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे काही वेळातच एका मंचावर कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचे समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला। दोन्ही ठाकरे बंधूच्या या सभेत कोणती राजकीय भूमिका मांडली जाणार आणि आगामी राजकारणाबाबत काय संदेश दिला जाणार याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी 11 वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही लोक सगळे शिवसैनिक जात आहोत। काय उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे आणि किती कार्यकर्ते? संपूर्ण कल्याण ठाणे जिल्ह्यातनं अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कूच केलेली आहे। कालचा जो आपण बघितला असेल की संपूर्ण या भारतातील नवतरुणांनी जो एकजुटीचा काल विजय झालेला आहे आणि त्या एकजुटीमुळे सरकारला देखील कळलेलं आहे की ह्याच्यापुढे कुठलेही निर्णय घेताना, कुठलेही कामं करताना लोकशाहीच्या पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे अशा पद्धतीचा झटका या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। काय उत्सुकता आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू आज संबोधणार आहेत। काय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? कार्यकर्ता म्हणून आम्हाला तेच वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण तयार व्हायचं आणि दोन बंधू एकत्र झाल्यानंतर बाकी ज्यांचे धाबे त्यांना आलेले आहेत इतर पक्ष, त्यामुळे त्यांना टेन्शन आलेलं आहे। आपण बघितलं असेल की कालच्या दिवसापासून बरेचशा ठिकाणी जे काय ज्या पद्धतीने या केंद्र सरकारने जी घाण करून ठेवली होती ती घाण साफ करण्याचं काम इथल्या तरुणांनी केलं। यांच्या तरुणाच्या पाठीमागे सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब पहिल्यापासून आहेत। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।